नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. मी आता सध्या बाहेर गेलो होतो आणि एवढं फास्ट पळत आलो घरी की त्याच्या पाठीमागचं कारण काय माहिती का? ह्या चेहऱ्यामुळे फक्त. आणि आपल्याला ती नाही का मुवमेंट कॅप्चर करायची, कारण तुम्ही एवढ्या दिवसापासून नाही का तिची वाट बघत आहात. आज ते फायनल दिवस आपला आलेला आहे. आता ते तुम्हाला दाखवतो लगेच. तर आता बाई पण किती खुश झाली बघा, रेडी होऊन बसली. तर हे बघा आता ते दिवस आलाय फायनली. हे बघा डोकून कशी बघू राहिली. हे बघा एकच लागतं, फक्त एक लागतंय आत्ता. झालं, आज आपलं ड्रीम कम्प्लीट होणार एवढ्या दिवसातलं. आजी लई खुश झाली. काकू लेकी बाळांना एक राहिलं फक्त बघ. 99,999. आता ती मला नाही समजत. एक राहिला लेकी बाळी फक्त एक. 999. मी सगळं सामान वगैरे आणून ठेवलं. हे बघा सगळं आणून ठेवलं. माऊली येतं तर याच्यात एक लागते फक्त. लई लांब गेलो होतो मी. अरे झाले फायनली, झाले ना. फायनली 1,00,000 कम्प्लीट झाले आपल्या. झालं कम्प्लीट. एवढं दिवसाचं ड्रीम कम्प्लीट ना तुम्ही. भारी झालं. 1,00,000 कम्प्लीट झाले. 1,00,000 झालं. 1,00,000 झाला. बाईचं कम्प्लीट झालं ड्रीम. धन्यवाद लेकी बाळी हो. असंच मला सपोर्ट करी जा तुम्ही. असंच माझ्या पाठीमागे राहत जा. नाना लय खुश झाले. नाना पण टाटा नाही. चांगलं झालं. आशीर्वाद तुम्हाला. 1,00,000 कम्प्लीट. 1,00,000 आशीर्वाद झाला तुम्हाला. 1 वर्षाच्या आतमध्ये झाली होतं या चेहऱ्यामुळं आजीच्या. आज किती खुश आहे. डोळ्यात पाणी आणायला लागले लगेच. आजीने आम्हाला पार्टी दिली. हे बघा केस त्याच्यात, ते अजून तसंच आहे. पार्टी नाना, पार्टी का लिंबू सरबत. आता खुशीच्या मुहूर्तावरती नाही का आपल्या आजीने छोटीशी आम्हाला पार्टी दिली सरबतची. तर आता आजी आणि आजोबांसाठी मी आज एक मस्त गिफ्ट आणतो, कारण भरपूर दिवसापासून मला त्यांना काहीतरी द्यायचं होतं आणि सगळा प्रॉब्लेम पण चालू होता. पण आजीचं नशीब एवढं भारी आहे ना आपल्या, एकाच टायमावरती नाही का सगळ्या गोष्टी सॉल्व्ह झाल्या आता. आणि त्याच खुशीवरती नाही का आज मी त्यांना मस्त वगैरे गिफ्ट आणतोय. तर ते काय गिफ्ट आणायचं मी तुम्हाला पण दाखवतो. तर बाई तुला आज काय पाहिजे खुशीमुळं? मला काय नको, आपल्या घरात सगळं आहे. तुझ्याजवळ पैसे नाहीत. नाही तू नको टेन्शन घेऊ पैशाचं, मी पैशाचं बघतो. तुला काय पाहिजे सांग. मला काहीच नाही लागत बाप, तुम्ही येतं सगळे. बरं तरी मी तुला नाही का काहीतरी आणतो आज. तर आजी आणि आजोबांना दोघाला पण यूज करता येईल अशी काहीतरी गोष्ट आणतो मी. तर ती गोष्ट काय आणायची. आणि आज नाही का तुम्हाला अक्षर सांगतो, सगळा प्रॉब्लेम होता घरामध्ये, पण ह्याच्या नाही का सगळं सॉल्व्ह झालं आहे. आणि आज मी बाहेर गेलेलो होतो आणि एवढा फास्टमध्ये आलो घरी फक्त त्या मोमेंटसाठी बरं का, की शूट करायचं होतं मला. आजीची चेहऱ्यावरती रिॲक्शन बघायची ती आणि आपल्या नानाच्या चेहऱ्यावरती रिॲक्शन बघायची होती. पण आज ते स्वप्न कंप्लीट झालं आहे. आणि मेन म्हणजे ह्या गोष्टीला कधीच विसरणार नाही मी आयुष्यात. ईदून झालेली सुरुवात सगळी आपल्या आजीची. मेन म्हणजे दररोज इथंच राहायची आणि इथूनच खाऊ घातलं आणि इथूनच आज सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं की काय करू शकते आपली आजी. आणि याचं सगळं काही श्रेय तुम्ही आहेत. लेकी बाळी हो, तुम्ही होतात माझ्या पाठी म्हणून एवढं मी मोर गेल्या तुमच्या बरोबर. दुसरं काय नाही राहिलं माझ्या हातामध्ये. एवढंच राहिलं, तुम्हाला गोड बोलायचं आणि तुमचा आशीर्वाद मला आणि माझा आशीर्वाद तुम्हाला. एवढंच राहिलंय फक्त. भेटेन, टेन्शन नको, सगळं करते तो ते कम्प्लीट. आज एवढं मोठी झाली आहेस फक्त त्यांच्यामुळे झाली आहेस. मग ते नसतं मग मी कशाची मोठी झाली आहे. ते तर तू आहे. हा, तर चला आता आपण गिफ्ट आणायला जाऊ. आता ऊन पण उतरलंय, 5 वाजले आता आणि 4 वाजता एकदम मस्त मोमेंटमध्ये आपला शूट झाला आहे. आणि ब्लॉगचा आज काही कंटेंटच नव्हता, पण देवाच्या कृपेने लय मोठा कंटेंट झाला आहे आज. कंटेंट म्हणण्यापेक्षा जी सुरुवात झाली होती तिचं आज नाही का यश प्राप्त झालं आहे एवढ्या दिवसामध्ये. हे जे चेहरा दिसतंय हे सगळं काही आपल्या बाईमुळे आज. चिकू पण आलाय घरी, एकदम खुश झाला. आज खुश आहे हा आज भारी वाटतं ना. नीरू दादा, आज आपण मस्त केक कापू आणि मज्जा करू. केक आणलाय ना. आणलाय. हा कापू पण आता. तर चला आता गिफ्ट घ्यायला चाललंय. गिफ्ट काय आणायचं खायला तुम्हाला ना. माऊलीने मी दिवसभर बाहेर गेलो होतो, आता तो पण फ्रेश झालाय. आता आम्ही दोघं पण चाललोय आजीला त्यांना गिफ्ट घेऊन. आता चल बस ना. माऊलीने उचलला बॉक्स. आता
आता घेतलं तर आहे पण गाडीवर कसं नेता येईल का माऊली आपल्याला हां गाडीवर सामान पण घेतलं आहे आजीने थोडं सामान सांगितलं होतं तर ते पोहे वगैरे घेतले आता दोन्ही नाहीच अवघड आहे पण बस बेसन पीठ माझ्याकडे दिलं आहे माऊली आता आडवं धरून बसलाय व्यवस्थित बसतात तर हे धरतं का पाठीमागे यायचं जमलं ही अजून नाही का आजीनं आजोबा दोघांना माहीत नाही का काय आणलंय बॉक्समध्ये आता बघू काय म्हणते तर रिॲक्शन बघू त्यांची त्यांना फक्त गिफ्ट म्हणलं होतं आपण दर उचल घे दामाने उचललं का चल घे इकडं आजी कशी बघा व्हिडिओ मध्ये आजी बघू राहिल्या याच्यात पाणी टाकावं लागेल हळू. ते येतं ठेव ना काय ना ना काय आणलं त्याले कूलर आहे का नाही हां कपाट कपाट जायचं कपाट आणलंय खोज झालेत पण दाखिनार कुठे येतं काय केणार काय पिशवी मग नाना असेल मग चांगलं मध्ये मग बाई तर काही बोलणाच आपली काय काय असं काय ती आणलं तो कशाला पैसा घ्यायला म्हणून बोला नाही पैसा घ्यायला ना म्हणून बोला नाही आपल्या घरी फक्त पार्सल व्यवस्था दम आहे आजीला तुम्हाला माहिती ना पार्सल असं होतं कधी ओपन करीन आणि कधी नाही आपले नाना बिचारी उभा येतं मी गपचे बघू बहीण मग मला की पाठीच्यात मला सगळं म्हणून मला आनंद लागतो मग मी लगेच बघते कापून प्रत्येक वेळेस का हा आनंद होतो मोठा असं जीवाला जसं छान लागत बरं बरं कर ओपन कर तर आता अनबॉक्सिंग करू राहिली नाना करू राहिले नाना म्हणते तर मला निम कापत ये म्हणजे बरी ती नाना खाते बरोबर झालं ना असं मत मत असं तर कूलर येतं कूलर झालं काढा व्यवस्थित नाना बाहेर त्याच्या इकडे दामाने फुटा ना दामाने ठेवा खाली चांगलं आहे का असं कोलय का भारी भारी कूलर शाबत काढ पिशवी आज सगळे खुश झाले आता नानाला काम येईल ना तिकडे दामाने कर घ्या होता वर आता नाही गरम व्हायचं नानाला टेन्शन गेलं आता लगेच घ्या होता वर खुश झाली बाई बाई बघा नाना आपण प्लॅस्टिकचे आपण दिलं बेबू नाही नाही काय जपून वापरा आता तुम्ही तर एकदम ओके झाले आता मस्त आणले कंपनी पण चांगली आणली आता लाईट नाही चेक करा पाणी वगैरे भरा त्याच्यात पाणी कसं भरायचं माहिती आहे का हा मी जर घरी नसलो तुम्हाला सांगतो इथून भरायचं याला माहिती आहे हा तांब्याने टाकायचं इथून एक बकेट भरून आणायची याच्यात तांब्याने होतायच्या आणि बोर्डामध्ये पिन वगैरे लावून मग व्यवस्थित कर आता लेकी बाई आता पंखा आणलाय कूलर आणलंय सगळं व्यवस्थाशीर झालंय आता आता निवळ हवाशीर गरम हवा येत जाईल गार हवा येत जाईल निश्चित मानाने झोपत जाऊ नानाला बघ नाना निवांत झोपत या मी झोपून खुश झाले जाऊ द्या आपण जेवढं आणलं यांच्या चेहरा स्माईल आली म्हणजे सगळं फिटलं आपलं तिथंच आता पाणी वगैरे भरा निवांत थंड हवा घ्या आता कूलरमध्ये पाणी वगैरे भरून घेतलंय तोपर्यंत आपली आजी बघा काहीतरी तिच्या डोक्यात चाललंय काय करते काय ना आता आता पोरं सोरं येते कोणी बाया माणसं येते आपल्या बड्ड्याला मग ते पोहे करायचे तर पोय करते बाई हा नाना मजा आहे आज तुमची माझ्यात हे माझ्या तर टेन्शन न घेऊ आता बघ पाणी वगैरे भरलंय लाईट पण आली आता तुला हवा लावून देतो हवा कशी मला सांगा तर अजून बटन बंदच होतं कस काय आता कस काय हवा आता आरामशीर
आता भारी वाटतंय ना लईच भारी सगळं घर गार झालं. आता शिक कुठंतरी भारी वाटतंय खरंच आणि चेहऱ्यावर किती खुशी आली असंच तू सुखी राह फक्त बास आता अरे ना आता किती जरी घर तापलं ना आजी एकदम सुखाची झोपा नाही तिथं झोपायची मुंग्या चावायच्या मुंगी चावली की उठून बसायची मुंगी चावली का नीची बाई हो कसं रान खात. आता नाही ना चावायची आता निवांत झोप आता काय माहिती निघाली गाडीवर चावत्यात प्रकार. आता निघणारच नाही हवा नाही थंड आहे ना आता करतो का आता रेसिपी जरी बनवायची असली ना तरी आपल्या आजीला टेन्शन नाही आता हवा एकदम मस्त लागेल आणि ती रेसिपी वगैरे व्यवस्थित बनवते नाही तर चेहरा नुसतं घाम करायचा आणि आता नानाची रिॲक्शन नाना कसं का आता भारी वाटतं ना लय भारी आता नाही गरमायचं लय आहे लय आता गरमायचं नाही आता निवांत राहा राहायला म्हातारी चांगली आहे रे म्हणावं लागेल. आता संध्याकाळ 8 वाजले होतं आणि आपल्या आजोबांचे मित्र आपल्या आजींच्या मैत्रीण सगळे आले होते आज स्वयंपाक त्या बनवून राहिले आता आणि नानांचे मित्र ते इकडे गप्पा मारत बसले आहेत. आपला अक्षू पण आलाय लेट झाला आज त्याला पण आला आज बाईकडून पार्टी आहे आम्हाला बाई तर 100 झाली त्या खुशीत आहे ना पार्टी आहे आम्हाला आज आपल्या मोठ्या आयडीचे 1 लाख झाले. पुढल्या वर्षी आपल्या अक्षूची एक नवी आता आपण अक्षूची पण आयडी ओपन करणार येतं आणि ती आयडी नाही की मी तुम्हाला सर्वांना सांगेन तिने ओपन केल्यानंतर. हे बघा स्वयंपाक चालू आहे इकडं आणि आपल्या आजीची धावपळ काय थांबत नाही. हे बघा काहीतरी करते काय करते बाई पाणी घेते ना. पाणी आज बाईच्या जागेवर तुम्ही बसलात कसं वाटतं तुम्हाला आतापर्यंत कोणीच नाही बघितलं तुम्ही आई सोडून आज तुम्ही रेसिपीची आवड सगळ्यांना असते तुम्हाला सर्वांना माहिती पण आपल्या जेवढी रेसिपीची आवड कोणालाच नसते बघा. आता तिचं सेलिब्रेशन आहे तरी पण स्वतःच नाही का पोहे बनवून राहिली तिच्याच हाताने आणि बघू शकताय तुम्ही सगळ्याजण बसले बघा आपली मावशींचे आले सगळ्या आजीच्या सोना वगैरे आले आम्ही ते पूर्णपणे डेकोरेट करून राहिले आपलं भाऊ इकडं फुगे वगैरे बनवून राहिले. गाईज मला माहितीच नव्हतं की एवढी पब्लिक येणार आहे मी लय छोटा केक आणलाय पण आता तसंच ॲडजस्ट करावं लागेल. तर बघू शकता आता किती फॅमिली आली आहे आपल्या आजीची. बघू शकता सगळेजण आले तुम्ही थोडी जवळ आम्ही जर इकडे नाना आज खुश आहेत आहे ना लय भारी आज आज म्हातारी काय भारी एकदम दिसते हे बघा आपल्या आजीचे नाही का हो ओळख आहे. इथे मला फोटो काढ गाईज बघू शकता मी किती छोटा केक आणलाय. दुपारी लाईट नव्हती त्याच्यामुळे नाही का केक पण मेल्ट झाला आहे सगळा. एवढी कशी ठेवतात ना खडता नाही माहिती बाजूलाच ठेव बॉक्स आजी हा काय सोनपापडी बाबा बसायला पाहिजे आजी जागा बाबा का बघ फांदे ना आपल्या आजी द्या ना का पगप खातो मी बाबा देऊ बघा आमचे बाबा आम्ही का पगप बसायला बरे बसायला नाही ना ते डबा देऊ ना नाना नाही का आज नाही का खुर्ची आणायची विश्रांत केलं मी घाई घाई एवढी घाई होती ना मला लक्षातच नाही राहिलं. नाही नाही भारी खुर्ची मागे घ्या थोडी आता बाबाला बी ओवाळीचं बरं का तिकडे चला बाबाचा ठीक आहे हा अक्का बरी करू ना नाही 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 तसं लाव कुंकू लाव हा त्याच बोटाने असतं डोळ्यात तो गोळ्यात बाबाला मला नाही का लाव कुंकू मला नाही कोकू कुंकू बोलाची कशी फोन नाही मोठी जोरात बस बस कुंकू बी लावलंय बाळच लावली बाबाला जमत आम्हाला का वावळे वावळे वाज 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 आणि इकडे या बाबाकडे या माझे ना आता दोघी काय नाही हे जरा केक कापून घ्यायचा आजीची सून आहे माहिती आहे ना तुम्हाला सर्वांना चिकूची मम्मी आहे.
नाही सांगत आपल्याला तिकडून ते द्या. उभा राहते. पहिले उद्या. आजीपाशी लावते ना ती. हे नाती आहेत ना आम्हाला सगळे येतं तरी काय मस्त भूक लावते बोळी. नाना खुश आहेत आज लई बोलत नाहीत नाना पण आता उद्या सकाळचा ब्लॉग बघ कसा स्टार्ट चालू करते खाल्ली ना आजीने स्वयंपाक पण बनवलाय आजीला आज आपली आजी नाही का आज पहिल्यांदा चुली बसून उठली तर आज बघा किती आजोबांचे मित्र आहेत बरं का क्लासमेट आहे ते ताट बी घ्या फक्त तू कुकू काय लागली तू काय ओवळे फक्त त्याला माहिती झालं सगळं. नाही नाही पोरींनी लावलेली आहे ती. अक्कांनी लावलेली पोरींनी लावलेली. काय निघलं बरं? निघलं बरं का निघलं काय हो? उलट चांगलं झालंय आपलं. बस आता तुला ओळखतो डोळे बस. अरे इकडं गोवळचं तुला वाजवलं. तुम्ही कळत नव्हते बसा आता सुना आल्या तरी ढुकून बघा तुला सुना आली ना तुला मुतायला जायला बघायचं तुम्हाला फोन आल्या तरी नाही आल्या आता आपल्या आजचे 100 कंप्लीट झाले तुमच्या मुलात झाले त्या फोटो पासून त्यांच्या घरी नाव घ्यायचं हा बाबाचं कोणी शिकलं घ्या लवकर. फाटकेच चोळी तुटक्याच बाया आणि नामदेवाची लटकच माया. बाबा तुम्ही घ्या. आम्हाला काय नाही येत. बाबा नाव घ्या. बाबा नाव घ्या. बाबा नाना चला नाव घ्या तुम्ही माझी वनती रांबा बस काय झालं म्हणाले. आजीची मैत्रीण पण एक नंबर ते गायब झाले पण बाबा कुठं ते गेले? गेले, ते पळून गेले ते पळून गेले. आज काय आहे ते सगळं तुमच्यामुळं 1 लाख कुटुंब पूर्ण झाली त्याचं सगळं महत्व तुम्हाला जातं. आपला केक आता कट करू. किती छान झालंय नाना तुम्हाला पण देतो टेन्शन नका तुम्हाला तर द्यायचं आहे पहिलं बाबाला सुद्धा. आजीकडे दे बाबा घाल. घाल आजी घाल. गोष्ट घालते तोंडात. गोष्ट मला झाली. माग मला गोष्ट पुन्हा पब्लिक असू द्या किंवा नसू द्या आपले नाना हास्यरम्य एक वातावरण तयार कसं करायचं त्यांना चांगलं माहिती फोटो काढू. चिकटून बघा, आजी चिकटून दिली डायरेक्ट काय आलं केक खाल्ला आजीने पोहे लय भारी बनवले मगाशी तिने पोहे बनवले अगं मग सगळं राडा पडल्या उषा मी जेवता आले जेवत होते मी ते म्हणते मग बहिणी पोहे बनवले आपल्या आज पण जाऊ मामी कसं काय आले पोहे लय भारी एकच नंबर. बहिणी नाही का आज स्पेशल तिच्या हाताने बनवले कोण बनवून दिले मी म्हणत होतो आमची आजी बघा, सगळेजण खावायले आजी कसं काय आले पोहे मस्त आले ना काय खायचे आता आजीच्या. माऊली त्यांना पोहे जरा घे हा घे पोहे पोहे खा ना अरे पोहे खा हे बघा आज पण पोहे खाऊ राहिलाय कसं घाल टेस्ट करून सांग बरं
बहिणी काही बनवलं ना एकच नंबर होता असं, त्यामुळे आहे ना पोहे न खायच्या आधीच मी सांगू शकतो की एकदम भारी झालेले आहेत. त्याला पाठ बनवले बहीण तरी कच घाल मला एक नंबर आणि पाहिजे मला पण काय खाऊन घे. तू बनवू ना अजून. हां आम्ही आणतो भरून तुम्ही बिंदास का. वाणी नाही बोलतो हां एकदम भारी. लिंबू पण आणा. लिंबू हां थांब आणतो. शंकरन ते पण आले आज बघा. शंकर आलाय भाई आलाय लेट आलाय फक्त थोडा. बोललेलंच नव्हतं आम्हाला. अरे लक्षातच नाही राहिलं. अजून बटन आलं मग डायरेक्ट इथून घरून बटन ओपनिंगला जाऊ ना. पोहे वगैरे पण खाल्ले नंतर नाही का आता मावशीने ते म्हणले की आजीच्या हातचं बेसन आणि चपाती पण खायची आहे बघा. आजीने बेसन वगैरे बनवलंय हे बघा. कैरी बेसन चपाती आकसो भाऊ ताई आणि मावशी बघा अजून पण कैरीच कापते. तर जेवायला एक नंबर. तुम्हाला दररोजच टेस्ट दाखवत आहे. आजची टेस्ट तुम्हाला माहितीच असं कसं असणार ना. आजचं हॅपी टेस्ट आहे एकदम. जेव ना हे पडले, तू जेव ना. एक नंबर बनवलं आजीने. तुम्ही पण या जेवायला. खरंच आजचा दिवस नाही का आपल्यासाठी आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी अविस्मरणीय आहे. कारण 1 वर्षाच्या आतमध्ये आपली नाही का 100K कंप्लीट झाले तर आणि एकदम मस्त मजेमध्ये नाही का सेलिब्रेशन पण झालं आहे. मी ठरवलं होतं की नाही का छोटं करायचं आहे पण सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्या आजीबाच्या प्रेमाने तुमच्या सपोर्टमुळं तुमच्या आशीर्वादाने प्रेमाने तर एकदम मस्त सेलिब्रेशन झालं आहे. काही नाही प्रत्यक्ष किंवा काही नाही अप्रत्यक्ष, काही नाही व्हॉट्सअपद्वारे, काही नाही इन्स्टाला, सगळीकडे असे शुभेच्छा दिल्या आता आणि सर्वांचे मनापासून धन्यवाद. तर मला नाही का वाशिमवरतून नाही का आपल्या ताई येतात त्यांनी मला कॉल केला होता आणि आपल्या व्हॉट्सअपला त्यांनी एकदम मस्त असा मेसेज पाठवला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सिल्वर बटन अटॅच नाही का एक फ्रेम बनवली आहे. तुम्हाला दाखवतो आणि वाचून पण दाखवतो. तर हा मेसेज नाही का आपल्या जे मी ब्लॉगिंग करतो ना त्या मोबाईलवरती पाठवला आहे पण मी आपल्या घरच्या मोबाईलवरती फॉरवर्ड केला आहे. मी तुम्हाला वाचून दाखवतो. सप्रेम नमस्कार नीलदादा. तुमच्या कुकिंग चॅनलचे 1 लाख सबस्क्रायबर टप्पा पार केल्याबद्दल तुमचे आणि विशेषतः आजी आजोबांचे मनपूर्वक अभिनंदन. तुमच्या चॅनलवर आजी आजोबांच्या हातची चव आणि तुम्ही दिलेलं साधी सोपी माहिती प्रेक्षकांना मनापासून आवडते. हे पाहून खूप आनंद झाला. तुमच्या मेहनतीला आणि आजी आजोबांच्या आशीर्वादाला हे मोठे यश मिळाले आहे. तुमचा हा प्रवास वेग असाच वाढत राहो आणि लवकरच गोल्डन प्ले बटनसुद्धा तुम्हाला मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. शुभेच्छुक राजू भोपळे, गंगाताई राजू भोपळे, मेघा ज्ञानेश्वर व समस्त भोपळ परिवार रिसोड. धन्यवाद ताई. आणि हे बटन वगैरे आपल्याला आधीच त्यांनी 1 लाख कंप्लीट होण्याच्या पूर्वीच नाही का हे पाठवलं होतं मला. धन्यवाद ताई आणि धन्यवाद आपली पूर्ण यूट्यूब फॅमिली. तुमच्या सर्वांचे परत एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद. तर आजचा ब्लॉग कसा वाटलाय नक्की कमेंट करून सांगा. तर अजून पण आपल्या हे आयडील कोणी सबस्क्राईब नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिलीचे एक सदस्य म्हणून आपल्या हक्काच्या फॅमिलीमध्ये ॲड व्हा. तर भेटून द्या लवकरच. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, शुभरात्री, टेक केअर, काळजी घ्या, हॅपी राहा आणि असंच सपोर्ट राहू द्या. धन्यवाद.